आज आपण इयत्ता 8वी विज्ञान पाठ 12वा आम्ल आम्लारी ओळख या धड्याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न आहे, खाली दिलेली द्रावणे आम्ल की आम्लारी ते ओळखा। खाली आपल्याला एक तक्ता दिला आहे। द्रावण क्रमांक दिले आहेत 1 2 3। दर्शकात झालेला बदल 3 दर्शक दिले आहेत, लिटमस कागद, फिनोल्फथेलीन आणि मिथिल ऑरेंज ही 3 दर्शकांची नावे दिली आहेत। आणि इकडे आपल्याला ते द्रावण आम्ल आहे की आम्लारी आहे ते ओळखायचे। दर्शकात झालेल्या बदलावरून आम्ल की आम्लारी ते आपल्याला ओळखायचे। पहिलं द्रावण आहे, लिटमस मध्ये आपल्याला माहिती दिलेली नाही, फिनोल्फथेलीन मध्ये बदल नाही अशी माहिती एवढीच दिलेली आहे। बाकीच्या जे हिरव्या रंगाने रिकाम्या जागा भरलेल्या आहेत ती माहिती आपल्याला लिहायची आहे। आता फिनोल्फथेलीन मध्ये बदल झाला नाही म्हणजे इथे लिटमस मध्ये काय होईल, निळा लिटमस लाल झाला। लिटमस मध्ये निळा लिटमस लाल होईल म्हणून लिहिले निळा लिटमस लाल झाला। मिथिल ऑरेंज नारंगी गुलाबी झाले। आणि मग हे आम्ल आहे की आम्लारी, हे आहे आम्ल। निळा लिटमस लाल झाला, फिनोल्फथेलीन मध्ये बदल झाला नाही आणि नारंगी गुलाबी झाला मिथिल ऑरेंज म्हणजे हे आहे आम्ल। दुसऱ्या द्रावणामध्ये मिथिल ऑरेंजचा आपल्याला माहिती दिली आहे, नारंगी रंग बदलून लाल झाला। मग आपण लिटमस मध्ये लिहिणार निळा लिटमस लाल झाला, फिनोल्फथेलीन मध्ये बदल नाही आणि आम्ल की आम्लारी हे आहे आम्ल। तिसऱ्या द्रावणामध्ये लिटमसची माहिती दिली आपल्याला, लाल लिटमस निळा झालाय, लाल लिटमस निळा झालाय। मग फिनोल्फथेलीन मध्ये आपण लिहायचे गुलाबी होतो फिनोल्फथेलीन। मिथिल ऑरेंज तांबडा बदलून पिवळा झाला आणि नंतर हे आम्ल आहे की आम्लारी, दर्शकात झालेल्या बदलावरून हे द्रावण आम्लारी आहे म्हणून आपण लिहिलं इथे आम्लारी। दुसरा प्रश्न, सूत्रांवरून रासायनिक नावे लिहा। पहिला आहे H2SO4, हे आहे सल्फ्युरिक आम्ल। दुसरं CaOH2, हे आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड। तिसरं HCl, हे आहे हायड्रोक्लोरिक आम्ल। चौथं NaOH, हे आहे सोडियम हायड्रॉक्साईड। तिसरं KOH, हे आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड। सहावं NH4OH, हे आहे अमोनियम हायड्रॉक्साईड। तिसरा प्रश्न, सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंद्यात सर्वात जास्त महत्त्व का आहे? उत्तर, कारण याचा वापर अमोनियम सल्फेट आणि सुपरफॉस्फेट ऑफ लाईम यांसारख्या खतांच्या निर्मितीत होतो। तसेच याचा उपयोग डाय, औषधे, सुगंधी द्रव्ये आणि कीटकनाशके तयार करण्यासाठी देखील होतो। म्हणून सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगामध्ये सर्वात जास्त महत्त्व आहे। चौथा प्रश्न, उत्तरे द्या। त्यातील अ, क्लोराईड क्षार मिळवण्यासाठी कोणते आम्ल वापरले पाहिजे? उत्तर आहे, क्लोराईड क्षार मिळवण्यासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल HCl वापरले पाहिजे। आ, एका खडकाच्या नमुन्यावर लिंबाचा रस पिळताच तो फसफसतो आणि त्यात निर्माण होणाऱ्या वायूने चुन्याची निवळी पांढरी बनते। खडकात कोणत्या प्रकारचे संयुग आहे? उत्तर, खडकात कार्बोनेट म्हणजे CO2 हे संयुग आहे। ई, प्रयोगशाळेतील एका रासायनिक अभिक्रियाकारकाच्या बाटलीवरची चिठ्ठी खराब झाली। त्या बाटलीतील द्रव्य आम्ल आहे की नाही हे तुम्ही कसे शोधून काढाल? उत्तर, बाटलीतील द्रव्यात निळा लिटमस कागद टाकला असता जर निळा लिटमस तांबडा झाला तर बाटलीतील द्रव्य आम्ल आहे हे समजते। पुढचा प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यातील अ, आम्ल व आम्लारीतील फरक स्पष्ट करा। 3 फरक आपण लिहिलेत, आम्ल, आम्लारी। आम्लमध्ये आम्लाची चव आंबट असते, आम्लारीमध्ये आम्लारीची चव कडवट असते। 2, आम्लामध्ये हायड्रोजन आयन H+ हा प्रमुख घटक असतो। आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड OH- हा मुख्य घटक असतो। 3, आम्लामुळे निळा लिटमस कागद तांबडा होतो, आम्लारीमुळे तांबडा लिटमस कागद निळा होतो।
आ. दर्शकावर मिठाचा परिणाम का होत नाही? उत्तर. दर्शकाचा रंग आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्कामुळे बदलतो, पण मीठ हा उदासीन क्षार आहे म्हणून दर्शकावर मिठाचा परिणाम होत नाही. ई. उदासीनीकरणातून कोणते पदार्थ तयार होतात? उत्तर. उदासीनीकरणातून क्षार व पाणी हे पदार्थ तयार होतात. ई. आम्लाचे औद्योगिक उपयोग कोणते? आम्लाचे औद्योगिक उपयोग पुढीलप्रमाणे आहेत. 1. रासायनिक खतांचे उत्पादन. 2. रंग व स्फोटक द्रव्ये तयार करण्यासाठी. 3. क्षार बनवण्यासाठी. 4. H2SO4 बॅटरीमध्ये वापरतात. 5. HCl पाणी जंतुरहित करण्यासाठी. आणि 6. लाकडाचा रंग पांढरा बनवण्यासाठी. प्रश्न 6वा. रिकाम्या जागा भरा. 1. आम्लातील प्रमुख घटक डॅश डॅश आहे. उत्तर. आम्लातील प्रमुख घटक H+ आयन आहे. 2. आम्लारीतील प्रमुख घटक डॅश डॅश आहे. उत्तर. आम्लारीतील प्रमुख घटक OH- आयन आहे. 3. टार्टारिक हे डॅश डॅश आम्ल असते. उत्तर. टार्टारिक हे सौम्य आम्ल असते. 7वा प्रश्न. जोड्या लावा. 1. चिंच. चिंचेमध्ये असते टार्टारिक आम्ल, जोड्या आपण लावून घेतलेल्या आहेत. 2. दही. दह्यामध्ये असते लॅक्टिक आम्ल. 3. लिंबू. लिंबूत असते सायट्रिक आम्ल. 4. व्हिनेगर. व्हिनेगरमध्ये असते ॲसिटिक आम्ल. 8वा प्रश्न. चूक की बरोबर ते लिहा. अ. धातूंची ऑक्साईड आम्लधर्मी असतात. बरोबर. आ. मीठ आम्लधर्मी आहे. चूक. मीठ हे उदासीन आहे. ई. क्षारामुळे धातूचे क्षरण होते. चूक. ई. क्षार उदासीन असतात. हे विधान बरोबर आहे. 9वा प्रश्न. पुढील पदार्थांचे आम्लधर्मी, आम्लारीधर्मी व उदासीन या गटात वर्गीकरण करा. HCl, NaCl, MgO, KCl, CaO, H2SO4, HNO3, H2O, CO3. यातली आम्लधर्मी HCl, H2SO4, HNO3. आम्लारीधर्मी CaO, MgO, Na2CO3. उदासीन H2O, NaCl, KCl. आज आपण 8वीचा 12व्या पाठाचा स्वाध्याय पाहिला. यानंतरचे स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.